आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आता मी पुण्यातल्या महात्मा फुले मंडईमध्ये आली आहे आणि तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी मंडईत मी काय करतेय, तर आज मंडईत काहीतरी वेगळं घडतं। म्हणजे एरवी इथे फळं भाजी विकायला असते, पण आज इथे कलाकार त्यांच्या कलाकृती विकतात। त्यामुळे या मंडईला आर्ट मंडईचं स्वरूप प्राप्त होतं। हा उपक्रम वर्षातनं फक्त एकदा 26 जानेवारीला सकाळी 9 ते 1 या वेळामध्ये राबवला जातो। तर चला बघूया कलाकारांनी कुठल्या कलाकृती इथे विकायला ठेवल्या ते। ज्याप्रमाणे रोज सकाळी भाजीपाल्याची मंडई भरते, त्याचप्रमाणे फक्त 26 जानेवारीला सकाळी कलाकारांची मंडई भरते। भाजी विक्रेत्यांच्या अगदी बाजूच्या गाळ्यावर कलाकार स्वतःचं आर्टवर्क विकायला ठेवतात। या वर्षी जवळपास 15 कलाकारांनी आर्ट मंडईमध्ये सहभाग घेतला होता। त्यांनी वेगवेगळ्या माध्यमात केलेल्या कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होत्या। आपल्या चॅनलला तुम्ही सुजाता थोरात यांचा गोधडी आर्टचा व्लॉग बघितला असेल। सुजाता ही आज आर्ट मंडईमध्ये गोधडीपासून बनवलेले आर्टवर्क विकत होती। कौशल वर्तमानपत्रापासून अगदी साध्या कागदापासून सुंदर पक्षी बनवतो। त्याच्या स्टुडिओमध्ये मी काही पक्षी बनवायला शिकले, त्यासंबंधीचा व्लॉगही आपल्या चॅनलला आहे। आज कौशलचे इथले सगळे पक्षी विकले गेलेत। सव्वीस जानेवारीला सकाळी झेंडावंदन करून ह्या कार्यक्रमाची सुरुवात होते। मग कलाकारांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून त्यांना गाळे नेमून दिले जातात। एखादा भाजी विक्रेता ज्याप्रमाणे पोत्यातून भाजी आणतो आणि गाळ्यावर मांडतो, त्याच प्रकारे कलाकार आपल्या कलाकृती मांडतो। मग हळूहळू गिराईकांची गर्दी सुरू होते। मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आर्ट मंडईला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद जास्त होता। बऱ्याच लोकांना मागच्या वर्षी मी केलेल्या मिनी ब्लॉगवरून या उपक्रमाबद्दल माहिती मिळाली आणि ते यावर्षी आले असं सांगत होते। शेतकऱ्यानं पिकवलेल्या मालाला रास्त भाव हा मिळालाच पाहिजे। त्याचप्रमाणे कलाकारानं तयार केलेल्या कलाकृतींना देखील तो मिळाला पाहिजे असं मला वाटतं। कारण कलाकार हा समाजाचा आरसा असतो। ज्याप्रमाणे शेतकरी शेतात राबतो आणि आपली भूक भागवतो, त्याचप्रमाणे कलाकार हा स्वतःच्या स्टुडिओमध्ये मेहनत करतो आणि आपले मनोरंजन करतो, आपली वैचारिक भूक भागवतो। आजचा हा आर्ट मंडईचा अनोखा उपक्रम खऱ्या अर्थानं यशस्वी झाला असं मला वाटतं। कलाकारांच्या डोक्यात सतत नवनवीन कल्पना येत असतात। आपली कलाकृती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कलाकार काय शक्कल लढवतील याचा काही नेम नाही। म्हणजे पुण्यात आर्ट एक्झिबिशन किंवा चित्रांची प्रदर्शनं होतात, गॅलरीजमध्ये होतात आणि ते बघायला जाणारे बऱ्यापैकी कलाकारच असतात। त्यामुळं त्या कलाकृती फार सामान्य माणसांपर्यंत नाही पोहोचत। पण अशा उपक्रमांमधून म्हणजे अगदी भाजी मंडईमध्ये भाजी घ्यायला आलेल्या माणसांपर्यंत सुद्धा या कलाकृती पोहोचतात। आर्ट मंडईची ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा।